आता आपल्यासोबत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जोडले गेले आहेत। दानवे साहेब, हा सगळा सिक्वेन्स तुम्ही आता बघताय टीव्हीवरती, तुम्ही सगळं बघितलं कशा प्रकारे या गोष्टी इथे घडतायत। तुमची या साधारणपणे सगळ्या घटनेबाबत काय प्रतिक्रिया? आपल्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील याच्याबाबत काही शंका उपस्थित केल्या होत्या, पण आता ही सगळा घटनाक्रम लोकशाहीने समोर आणलेला आहे। हा सगळा सीसीटीव्ही फुटेज लोकांना तिथे दिसतात। मेहुल पारीख नावाची व्यक्ती आहे की जी तिथे उपस्थित होती, नक्की त्याची काय भूमिका होती हे अजून अनेकांना त्याबाबत शंका आहेत। नक्की तुमची याच्याबाबत काय प्रतिक्रिया असणार आहे? आता कोण बोलत होतं? याच्या आधी धनराज वंजारी होते, माजी पोलीस अधिकारी। ओके ओके। हां, नाही, आता मी जस्ट ते बघितलंय सगळ्या गोष्टी आणि त्याचा पेनड्राईव्ह पण आता माझ्याकडे आहे। मी उद्या तो पोलीस अधिकाऱ्यांना बोलून त्यांच्या हातात देतो। पण ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांनी घोसाळकर कुटुंबियांशी बोलला आता त्या दिवशी आणि आजही माझी भेट झाली। कोण तो मेहुल नावाचा व्यक्ती, त्याचा व्हिडिओ मी बघितला, तो तिथेच आहे। घटना घडली त्याच वेळेस तिथंच एका पानाच्या दुकानावर आहे। तिथून पुन्हा राऊंड मारून तो येतो, त्या कोण तो भाई का दादा काय नाव त्याचं, मॉरिस त्याच्या ऑफिस समोरून जातो आणि पोलीस सांगतात की तो इनोसन्स आहे, त्याची आई हॉस्पिटलाइज आहे, पण तो सीसीटीव्ही मध्ये तो तिथं दिसतोय। तर पोलिसांनी बाजू कोणाची घ्यायची हा एक प्रश्न आहे ना। पोलीस लगेच इनोसेंट करतात, पोलीस प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात, पोलीस फक्त 2 जणांचे भांडणं दाखवण्याचा प्रयत्न करतात। मग हा त्याच्याकडे काम करणारा नौकर, त्याच्याकडे रिव्हॉल्वर, ते रिव्हॉल्वर कुठे ठेवत होता, कसं ठेवत होता, पगार का देत होता, नंतर यांनी लगेच पुन्हा स्वतः गोळ्या मारून घेतला, असं एक सगळं समोर येत आहे। आणि मला ते फक्त तितकं सरळ वाटत नाहीये। आणि म्हणून याचा एक डिटेल, तो मेहुल कोण, अमरिंदर कोण, अमरीश का अमरिंदर कोण, 2 महिन्यांनी त्याच्याकडे रिव्हॉल्वर असणारा माणूस, त्याच्याकडे मग तो रिव्हॉल्वर त्याच्या कमरेला होता का तिथे काही ठेवायची त्याने सिस्टीम केली होती? माझ्या माहितीप्रमाणे त्या मॉरिसनं या अमरीशची रिव्हॉल्वर तिथे कुठेतरी ऑफिसमध्ये येताना ठेवून द्यायची आणि जाताना घेऊन जायची अशी सिस्टीम लावली होती। याचाच अर्थ ती रिव्हॉल्वर घेऊन काहीतरी क्राईम करायचं त्याच्या डोक्यात पक्क ठरलेलं होतं। आणखी तिथं कोण कोण होते, काय काय होते, या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे। 2 जण होते, फेसबुक लाईव्ह होतं, म्हणजे कोणता तिसरा माणूस फेसबुक लाईव्ह करत होता, तो कोण होता ते पण बघितलं पाहिजे। मग हा मेहुल तिथे एका पानाच्या दुकानावर गेला आहे, एका रिक्षामध्ये बसलेला आहे, असं सांगतात की रिक्षा सुद्धा त्याचं वेट करत होती। मग तो रिक्षावाला कोण तेही बघितलं पाहिजे। मला वाटतं या सगळ्या गोष्टी वाटतात तितकं सरळ मला तरी वाटत नाही। आणि म्हणून याचा डिटेल तपास होण्याची आवश्यकता आहे पोलिसांनी। कोणालाही पाठीमागे घालण्याची गरज नाही तेव्हा पोलिस अनेक लोकांना उचलून घेऊन जात असं ज्याचा संबंध नाही त्याला पण। आणि मग आता याच्यात क्लिअर समोर दिसतात जे प्रत्यक्ष स्थळावर आहे, जिथं आहे, त्याला काय नाही। मग आता मला सांगा की ज्यांनी लाईव्ह केलं तो कोण आहे? त्याला 2 दिसतात त्याच्यामध्ये, तो कुठे आहे? त्याला पोलिसांनी पकडलं का? या सगळ्या गोष्टी मेहुलला तुम्ही फक्त चौकशी केली, आई दवाखान्यात म्हणून सांगितलं। आई कधी दवाखान्यात गेली? त्याची 8 तारखेला गेली। घटना कधी झाली? 9 तारखेला गेली। प्रत्यक्ष त्याच्यात जो व्हिडिओ माझ्याकडे पण आलेला आहे 9 तारखेचा, तो मेहुल तिथंच दिसतोय। मग तुम्ही दाखवलेली घटना, मला वाटत नाही तुमच्यावर काही आरोप करावा लोकशाहीवर, असं मला वाटत नाही, कारण तुम्ही दाखवलेलं सत्य आहे। अंबादासजी, मग तुम्ही आता या तुमच्या म्हणजे मगाशी उल्लेख केला मी की आपल्या पक्षप्रमुखांनी सुद्धा म्हटलं होतं की नक्की कोणी आहे का तिसरी व्यक्ती, याबाबत तुम्ही आता पाठपुरावा कसा करणार आहात? त्यांनी करेल। आता माझ्याकडे हा व्हिडिओ माझ्याकडे पण आलेला आहे, जो आपल्याकडे आहे तो माझ्याकडे सुद्धा आलेला आहे, तो व्हिडिओ पेनड्राईव्ह मध्ये माझ्याकडे आहे। मी आता संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल, चर्चा करून मग याच्यामध्ये पुढे काय पावलं उचलायची ते नक्की उचलेल। परंतु सगळ्यात आधी संबंधित जे तपास अधिकारी यांच्याशी निश्चित चर्चा करेल। ठीक आहे, धन्यवाद अंबादासजी। या सगळ्या तुम्ही आमच्याशी याबाबत चर्चा केली आणि तुमची प्रतिक्रिया याबाबत मांडली। एक जबाबदार माध्यम म्हणून पुन्हा एकदा सांगतोय की बाजू आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय। आणि मग अशी एक सजेशन आम्हाला माजी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं की ही घटना खूप महत्त्वाची आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या क्रोनॉलॉजी यातनं काही निष्पन्न होत आहे का हे पोलिसांनी बघण्याचं काम आहे। पण आम्ही ही बाजू आमच्या समोर आलेली इथे मांडण्याचा इथे प्रयत्न केला। पुन्हा जाऊया, मला लागवीकडे जायचं आहे। माझी सहकारी लागवी बोरिवली
मध्ये तिच्याशी आपण बोलू, तिच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करू परत थोड्या वेळाने. पण तुर्तास पुन्हा एकदा हा सिक्वेन्स तुम्हाला दाखवायचा लागवीकडे जाण्याच्या आधी. म्हणजे पुन्हा एकदा एक मी जसं म्हणता येईल उजळणी की हे सगळे हे जे 6 विंडो तुम्हाला दिसतात, सगळ्यात पहिला हा कोपऱ्यातला माझ्या जवळचा जो आहे जो मी कॅमेरा 2 मधून तुम्हाला दाखवेल, हा त्या घटनेचा व्हिडिओ आहे. जी घटना घडली होती जिथे अभिषेक घोसाळकर आणि त्यांच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळीबार झाला. दुसरी घटना ते त्यांचं फेसबुक लाईव्ह सुरू असताना कॅमेरा 3 मधून तुम्हाला बघायला मिळेल क्लोजअपमध्ये टकटक आवाज तिथे येतो, कोणतरीमध्ये येतं आणि तिथे बोलताना उल्लेख होतो जो व्हिडिओ त्याच्यामध्ये म्हणतो की मेहुल भी अभी यहाँ आ गया है. तो मेहुल तिथे होता असा त्यांचा उल्लेख तिथे करण्यात आला होता या फेसबुक लाईव्हच्या दरम्यान. तर मेहुल तिथे उपस्थित होता का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण तिथे उपस्थित केला होता लोकशाहीच्या माध्यमातून. तिसरा व्हिडिओ जो इथे आहे जो या घटनेतला महत्त्वाचा आहे, इथे हा मधला व्हिडिओ कॅमेरा 3च्या माध्यमातून आपण क्लोजअपमध्ये बघूया. इथे बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा जे सध्या पोलिसच्या अटकेत आहेत आणि दुसरा महत्त्वाचा व्यक्ती ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतो मेहुल पारेख इथे येतात. दोघंही तिथे येताना दिसत आहेत, तिथे थांबत आहेत, बोलत आहेत, त्या कार्यालयाबाहेर आहेत. मेहुलचा जेव्हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, जेव्हा मेहुल तिथे येईल, मेहुल येतो आणि तिथे क्षणात काय तिथे येतो आणि थांबतो काही क्षणासाठी. हा बघा, हा इथे तुम्हाला मेहुलची तिथे उपस्थित दिसते, पण तो आत तिथे जात नाही. इथे मेहुल त्या कार्यालयाच्या तिथे जाऊन पुन्हा बाहेर येताना तुम्हाला तिथे मेहुल दिसतो. चौथा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा सिक्वेन्स जो आहे तो म्हणजे जेव्हा गोळीबार होतो. पुन्हा कॅमेरा 3च्या माध्यमातून क्लोजअप बघूया. गोळीबाराचा आवाज येतो. इथे हा रिक्षा स्टँड आहे जिथे सगळे रिक्षावाले तिथे बसलेले आहेत, रिक्षा चालक सगळे तिथे आहेत. आवाज येतात, काही लोक आपल्या चपला बिपला घेऊन तिथे धावायला लागतात. हे बघा, आवाज आला, भीतीने कोणी या दिशेला पळत आहे, सैरा वैरा एकच तिथे गोंधळ उडाला आहे. लोक ही रिक्षा मंडळी ज्यांनी चपला काढून तिथे बसतात, काही जण आपल्या चपला उचलून तिथे थेट धावत सुचतात. याच्या वेळेस हे सगळं घडत आहे. मग अशी ती असताना मेहुल कुठे असतो पुन्हा आपण बघूया. या सिक्वेन्समध्ये मेहुल तिथनं येतो, एका पानाच्या टपरीवर तिथे जातो, तिथनं तो एका रिक्षात बसतो, ही रिक्षा घेऊन पुन्हा त्या कार्यालयाच्या दिशेने जातो आणि तिथे अजूनही लोकांची धावपळ सुरू आहे. तेच रिक्षावाले जे मगाशी चपला आणि आपली पादत्राणं घेऊन धावली ते अजूनही धावताना दिसतात इकडे मागे बघत बघत. पण मेहुल मात्र तिथनं सरळ सरळ निघून जातो. हा तिथला महत्त्वाचा घटना. तिसरी याच्यातला दुसरा पुढचा सिक्वेन्स महत्त्वाचा जो आहे की हा तुम्ही मागच्या बाजूने बघितला ती रिक्षा, आता पुढच्या बाजूने हा CCTV फुटेज कॅमेरा 2च्या माध्यमातून जवळ तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतो. या रिक्षातनं मेहुल इथे निघालेला आहे. मागे अजूनही तुम्हाला दिसतात लोकांची तिथे धावपळ सुरू आहे, जमवाजमव सुरू आहे आणि तिथनं समोरनं शांतपणे पास होत मेहुल तिथनं निघून जातो. हा सगळा सिक्वेन्स आपण बघितला. लागवीकडे जाऊया. लागवी बोरिवलीच्या IC कॉलनीमध्ये जिथे ही घटना घडली आहे, जिथे हा सगळा प्रसंग घडला होता. लागवीकडे जाणाऱ्या लागवी मगापासून आपल्याला तिथनं अपडेट देत आहेत. लागवीनं मगाशी तुम्हाला समजावलं की हा साधारणपणे परिसर कसा आहे, काय तिथे अंतर किती आहे, किती ठिकाणावरती या सगळ्या घटना आहेत. लागवी, मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत तुला इथे या हिशोबाने. सगळ्यात पहिले मेहुल, म्हणजे आपण मगाशी बातमी दाखवली की मेहुल आणि मॉरिस नरोना हे जिवलग मित्र होते. या सगळ्या परिसरामध्ये व्हॉट आर यू पिकिंग अप, तिथे लोकांकडनं या दोघांच्या मैत्रीबाबत किंवा यांच्या जवळीकीबाबत काही चर्चा होते आणि अभिषेकचा त्यांचा काय होता याच्याबद्दल काही माहिती मिळते? अगदी सर, या सगळ्या संदर्भात आता या घटनेनंतर कुणीही उघडपणे बोलण्यास तयार नाहीये, कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीये. पण अर्थात या सगळ्या संदर्भात दबक्या स्वरात मात्र चर्चा सुरू आहे या दोघांच्याही मैत्रीची. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वारंवार हेच म्हटलं जातंय की मेहुल पारेख हा मॉरिसचा अतिशय निकटवर्ती होता, मॉरिसचा खास माणूस होता असा खरं तर उल्लेख करण्यात येतो मेहुल पारेखच्या बाबतीत. मी या संदर्भात तुम्हाला एक सांगते की जेव्हा ही घटना इथं घडली, जेव्हा या ठिकाणी ही फायरिंग झाली, तेव्हा हे ते मॉरिसचं कार्यालय. पण या कार्यालयात इथं उभं राहिल्यानंतर मात्र मी निकेशला विनंती करीन की हे सुद्धा आपण दाखवूया महाराष्ट्राला. या ठिकाणी गोळीबार घडल्यानंतर इथूनच या स्पॉटवरून समोर हे अभिषेक घोसाळकर यांचं सुद्धा कार्यालय आपण पाहतोय सर. हे जे भगव्या रंगाचं एक कॉर्नर तुम्हाला दिसतोय, पत्र्याचा शेड आहे, त्या ठिकाणी झाड आहे, तेच आहे अभिषेक घोसाळकर यांचं कार्यालय. त्यावेळी तिथं अनेक कार्यकर्ते होते, कारण तिथंच साडी वाटपाचा कार्यक्रम होता, तिथंच रेशन सुद्धा वाटलं जाणार होतं. याकरता मॉरिसच्या कार्यालयाबाहेर सुद्धा आणि अभिषेक घोसाळकर जे मॉरिसच्या कार्यालयातूनच अभिषेक घोसाळकर यांचं कार्यालय दिसतं, त्या कार्यालयात सुद्धा अनेक कार्यकर्ते होते. शिवाय मॉरिसच्या कार्यालयाबाहेर सुद्धा अभिषेक घोसाळकर यांचे कार्यकर्ते होते अशी माहिती मिळतेय. कार्यालयाच्या समोर सुद्धा जर आपण पाहिलं तर कार्यालयाच्या समोर
आता इथं या ठिकाणी पोलिसांची व्हॅन आहे, पण या पोलिसांच्या व्हॅनच्या पलीकडे एक झाड आहे. आपण पाहूया. या झाडाच्या इथे हे जे चप्पलचं दुकान आपण पाहतोय, या ठिकाणी एक जी काळी गाडी उभी आहे, आता या काळ्या गाडीच्या इथंच काही कार्यकर्ते थांबलेले होते. कारण आपला नेता आतमध्ये गेलेला आहे, अभिषेक गोसायकर संवाद साधतायत मॉरिस यांच्यासोबत आणि जे पूर्व वैमनस्य होतं या सगळ्या प्रकरणी, आणि त्याकरता म्हणून कार्यकर्ते थांबलेले होते. अशी माहिती समोर आलेली आहे की कार्यकर्त्यांनी जवळपास 2 ते 3 वेळा मॉरिसचं कार्यालय सुद्धा गाठलं. 2 ते 3 वेळा ते मॉरिसच्या कार्यालयात गेले. अभिषेक गोसायकर यांना बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आला की बाहेर या. साडी वाटपाचं जे म्हटलं जातंय की साडी वाटप केलं जाणार आहे, पण त्या साड्या किंवा ते रेशन या कार्यालयाबाहेर कुठेच नव्हतं, अशी सुद्धा एक माहिती समोर आलेली आहे. जर साडी वाटपाचा कार्यक्रम होता, रेशन वाटपाचा कार्यक्रम होता, ज्याकरता अनेक लोक इथे खुर्च्यांवर बसलेले होते, इथे समोर खुर्च्यांवर बसलेले होते, पण ते रेशन वाटप किंवा ते साडी वाटप हे या ठिकाणी कुठंच पाहायला मिळत नव्हतं. इथूनच आपण जर पाहिलं तर पुन्हा उल्लेख करेन की तिथं अभिषेक गोसायकर यांचे कार्यकर्ते होते, तिथं अनेक जण थांबलेले होते साडी वाटप आणि रेशन वाटपाकरता. त्यामुळे हा सगळा जो वारंवार मुद्दा उपस्थित केला जातोय, हा पूर्वनियोजित कट होता का? या कटाची कल्पना ही मेहुल पारेखला होती का? कारण ही घटना घडण्या अगोदर बरोबर काही मिनिटांपूर्वी मेहुल पारेख आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहतो, काळा टी शर्ट घातलेला, व्हाईट पॅन्ट मध्ये असलेला मेहुल पारेख या सगळ्या परिसरामध्ये घुटमळतो, पण तो या कार्यालयात पोहोचत नाही ज्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह सुरू असतं मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांचं. इथं या मुद्द्याचा उल्लेख केला जातो की मेहुल पारेख भी आ गया है, पण मेहुल पारेख आत कार्यालयात जात नाही. जो डोकावून पाहतो त्यावेळी मॉरिसला जाणवतं का की मेहुल पारेख या ठिकाणी पोहोचलाय, मेहुल पारेख या ठिकाणी वावरतोय. आणि त्यानंतर मेहुल पारेख तिथं जातो, जी पानटपरी सुद्धा आपण पाहिली, तिथून तो रिक्षात बसतो आणि ती रिक्षा पुढे येऊन या कार्यालयात काहीसा आपला स्पीड कमी करते आणि तिथून पुढे करोना रुग्णालय आहे जे सरळ जाऊन उजव्या हाताला येतं, त्या ठिकाणी ती रिक्षा पोहोचते का? कारण आपल्याशी जेव्हा संवाद साधला, जेव्हा सर तुम्ही मेहुल पारेख यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी मात्र त्याचं म्हणणं होतं की तो रुग्णालयात आहे, त्याची आई रुग्णालयात आहे आणि या ठिकाणी उपचार केले जात आहेत. त्यामुळे अनेक सवाल या निमित्तानं आता उपस्थित केले जात आहेत. फार महत्त्वाचा तू इथे मुद्दा बोलते. खूप प्रश्न लागवी इथे तयार झालेले आहेत. मी तुझ्याकडे परत येईन या सगळ्या मुद्द्यांबाबत माहिती घेण्यासाठी. लागवीने तिथून आपल्याला हा ग्राउंड रिपोर्ट दिला, हे समजण्यासाठी प्रेक्षकांना की नक्की तिथे काय परिस्थिती आहे, जागेचं अंतर किती महत्त्वाचं. कारण हे सगळे दुवे खूप महत्त्वाचे आणि जसं लागवी म्हटली की खूप प्रश्न इथे निर्माण झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.